Hello everyone, I am Minal Trivedi. Welcome to OSS College Design and Technology. आज आपण होबो बॅग कशी स्टिच करायची याचा आपण पूर्ण ट्युटोरियल बघूया. होबो बॅग स्टिच करण्यासाठी आपण कुठलं मटेरियल यूज करू शकतो ते आता मी डिटेलमध्ये सांगते. होबो बॅग स्टिच करण्यासाठी आपण कुठलंही डेनिम, कॉटन किंवा ओल्ड जीन्स पासूनही आपण ती बॅग स्टिच करू शकतो. हे डेनिमचं मटेरियल यूज करत आहे. आपल्याला डेनिमचं मटेरियल, त्याच्यानंतर 2 मॅग्नेट बटन्स आणि जे काही आपलं टेलरिंग कटिंग स्टिचिंगचे मटेरियल असेल ते यूज करून आज आपण बॅगचे ट्युटोरियल स्टार्ट करणार आहोत. सगळ्यात आधी आपण आता जे काही मेजरमेंट असेल त्याच्यानुसार ड्राफ्ट टाकून कटिंग करू. चला आपण सुरुवात करूया मेजरमेंट घेण्यासाठी. आपण 16 बाय 26 इंच फॅब्रिक घेतलं. त्याच्यात आपण 4 फोल्ड करूया. 4 फोल्ड केल्यानंतर मेजरमेंट स्टार्ट करूया. तर लेंथला आपल्याला 26 इंच विथ मार्जिन आणि विड्थला आपल्याला 16 इंच. तर आपण आता 4 फोल्ड असल्यामुळे इथं 8 इंच घेतलं आहे. 8 इंच विड्थ 4 फोल्डवर आपल्या बॅगची लेंथ असणार आहे 16 इंच. बाकीचे जे 10 इंच आहे तो बेल्ट असणार आहे. आता आपण बेल्टचे मेजरमेंट टाकणार आहेत. जो काही कॉर्नर तयार झाला असेल त्या कॉर्नर पासून 1.5 इंच आपण आत घेतलं. आपल्या बेल्टची विड्थ आहे 2 इंच. पण हे फॅब्रिक जाड असल्यामुळे आपण याला लाइनिंग न यूज करता होबो बॅग स्टिच करणार आहोत. तर आपल्याला बेल्टची फिनिशिंगसाठी त्याच फॅब्रिकमधनं फोल्ड करायचं आहे. म्हणून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ. 2 इंच आपली बेल्टची विड्थ असल्यामुळे प्लस हाफ इंच आपण 3 इंच बेल्टची विड्थ घेतली. त्याच्यानंतर बेल्टची लेंथ आहे 10 इंच. 10 इंच जिथं स्टॉप होतं तिथं आपण हा राऊंड शेप देणार आहोत. आता खाली बॅगच्या बॉटमसाठी 2 इंच वरच्या साईडला व 2 इंच साईडला असा हा 2 बाय 2 इंचचा एक बॉक्स तयार करून घेणे. हे झालं आपल्या बॅगचं मेजरमेंट. आता आपण कटिंग करूया. पण हे फॅब्रिक जाड असल्यामुळे अस्तर यूज करत नाहीयेत. पण आपल्याला बेल्टच्या फिनिशिंगसाठी एक बेल्टच्या साईजमध्ये फॅब्रिक कट करून घ्यावं लागेल. आपल्या बॅगची पूर्ण कटिंग झाली आहे. हे आहे मेन पार्ट. त्याच्यानंतर आपल्याला हँडलच्या फिनिशिंगसाठी जे काही आपण कटिंग केलं आहे ते आणि एक छोटंसं पॉकेट कट केलं आहे. हे आपल्या आवडीनुसार आहे. तुम्हाला जर पॉकेट लावायचं असेल तर कट करा. विदाउट पॉकेट ही बॅग छान दिसते. सगळ्यात आधी बॅग स्टिच करताना आपण जे काही पॉकेट कट केलं आहे त्याला 3 साईडने फिनिशिंग करून घ्यायची. पॉकेटचं फिनिशिंग झाल्यानंतर हँडलसाठी जे पार्ट कट केले आहेत त्यांनाही फक्त खालच्या साईडला फिनिशिंग करून घ्यायची. हे मॅग्नेट बटन आणि त्याची लॉक. आपल्याला जो एक्स्ट्रा पार्ट रस्टरचा कट केला आहे त्याला मॅग्नेट बटन अटॅच कसे करायचे ते बघूया. मॅग्नेट बटन अटॅच करण्यासाठी मी आधी हँडलचा मिड पॉईंट काढला वर त्याच्या समोर इक्वल मेजरमेंट घेऊन मार्किंग करून घेतलं. मार्किंग केल्यानंतर त्याला सिझरने होल करून घेतले. आता त्याच्यात आपल्याला मॅग्नेट बटन फिट करायचे आहे.
मॅग्नेट बटन फिट केल्यानंतर त्याला आता लॉक करून घ्यायचं. मॅग्नेट बटन लावल्यानंतर थोडक्यात असा लूक दिसेल बघा. आता सगळ्यात आधी पॉकेट अटॅच करून घ्यायचे बॅग स्टिच करताना. आता आपण हँडल रेडी करून घेतले. तर लास्ट फिनिशिंग साईड शिलाई बाकी आहे. ती साईड शिलाई केल्यानंतर आपली बॅग कंप्लीट होईल. तीनही साईडला साईड शिलाई मारल्यानंतर जे काही आपण हे 2-2 इंचाचे बॉक्स कट केले होते, आता त्या बॉक्सला स्टिच करून घ्यायचं. Like a Hellcat.